फक्त मराठी. You know Nisha? Huh? My name is Manisha. Yes, of course. Manisha. हे तुझ्यासाठी. Thank you. You know baby, I never lie. मला खरंच वाटत नाहीये की तू आज माझ्यासोबत आहेस. Really? मी स्वप्न तर बघत नाही ना. एक चिमटा काढ ना मला प्लीज. Sorry. लागलं तर चिमटा काढायला सांगितलं होता, लचका तोडायला नाही. I'm so sorry. नो वरीज. पण खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो मी. तुला पाहिलं ना की माझ्या हृदयात होतं समथिंग. Sam, you love me so much. Yes baby, I love you a lot. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आहे रे. गुड मॉर्निंग नाही आहे. ए काय करतोयस? ए सांग चल. काय चाललंय तुझं? छायला तू आहे काय? अच्छा, म्हणजे पुन्हा स्वप्न पडलं तुला? मला नवल वाटतं यार. सतत तुला स्वप्न कशी काय पडू शकतात? आज कोणाला होतं स्वप्नात? उषा, निशा की दिशा? मनीषा. तुला सांगतो असलं कडक मला नरम करू नकोस. कडक स्वप्न पडलं होतं रे. पण तुझ्या किंचाळण्याने सगळं मोडलं ना स्वप्न. ए ते तुझं स्वप्न मोडलं ना, ते माझ्या किंचाळण्याने नाही, ते माझं चारित्र्य किंचाळलं ना, म्हणून तुझं स्वप्न मोडलं. नाही, मला एक कळत नाही. नेहमी तुला मुलींची स्वप्न कशी काय पडू शकतात? दुसऱ्या कुठल्या गोष्टीची स्वप्न पडत नाहीत? बरं, त्या मुलींनाही तुझ्या स्वप्न द्यायला वेळ कुठून मिळतो देव जाणो. अरे तीच तर गंमत आहे. स्वप्न पहा आणि अस्तित्वात ती खरी करा. आणि म्हणूनच अशी रोमॅन्टिक स्वप्न बघा आणि आयुष्य कसं प्रेममय करा. ओ कधीतरी या पोरींच्या लफड्यामुळे ना तुम्ही गोत्यात याल. गोत्यात आलोच तर सांगायचं तुम्ही ज्या व्यक्तीला भेटलाय ती मी नाही, माझा जुळा भाऊ आहे. सिंपल. जुळा भाऊ? कशी काय जुळं जमते ना, तो काय कळत नाही बुवा. तुला कळणारही नाही. डार्लिंग आहे तुझ्यासाठी. थँक्यू सो मच सॅम. तुला माहिती आहे ना, तुला पाहिलं की होतं माझ्या हृदयात समथिंग इज मिसिंग इन दिस प्रोजेक्ट. सर, हा तुम्ही मला बोलवलात? डॉली, बोलवलं नाही, बोलवलं होतं 15 मिनिटापूर्वी. सर, त्याचं काय आहे ना, माझ्या बॉयफ्रेंडचा फोन आला होता हा? आणि मी बोलत होते त्याच्याशी फोनवर, म्हणून 15 मिनिटं उशीर झाला. तू जा त्या सॅमला पाठवून दे. जा चल. सॅम? तो अजून आलेलाच नाहीये. आला नाही? ऑफिस 10चं. सर, आता 11 वाजलेत. त्याचा या कंपनीला फायदा होतो म्हणून, नाहीतर या सॅमला ना एक दिवशी मी लाथ मारून हाकलून देणार आहे. सर, कुठे मारली असतील आज? हा? नाही, म्हणजे ऑफिसमध्ये की ऑफिसच्या बाहेर? तुला काय करायचंय? तुझा काही संबंध आहे का त्याच्याशी? बोलव म्हटलं की बोलव. जा बोलव. आला तरच पाठवते. आला तरच डॉली, नाहीतर त्याला जन्माला का घालणार आहेस तू? युजलेस. चल चालायला लाग. चल. ओके बॉस. काय स्टाफ आहे आमचा, एकसारखी फोनवर बोलत असते आणि लिपस्टिक लावत असते. दुसरा 11 वाजल्याशिवाय उगवतच नाही. काय ऑफिस आहे का धर्मशाळा? खरंच? हो. बॉस आला का? सुट्टीवर आहे. हो. डॉली आली का? नाही, विचार ना फोनवर विचार ना. डॉली आली का विचार. सॉरी बॉस. सॅम आला की नाही? सर, सॅम अजून नेहमीप्रमाणे आलेलाच नाही. मी तुला आला की नाही ते विचारलंय. नेहमीप्रमाणे की रोजच्या प्रमाणे ते नाही विचारलं. सॉरी बॉस. तो आला की त्याला आतमध्ये पाठवून दे. ओके बॉस. कितना अच्छा कलेक्शन था वो बताओ तुम्हें. खरंच? हाय. हॅलो. मस्त. खूप दिवसांनी भेटतोय ना. किती दिवसांनी भेटतोय? तुम्हाला माहितीये कोमल पण आमच्या सोबतच आहे. हो. कुठे आहे ती? ती बघा. इकडे. ए हाय. कशा आहात तुम्ही सगळ्या? किती दिवसांनी मस्त आहे ना? हाय. आणखी
सगळ्या एकत्र काही स्पेशल प्लॅन हा प्लॅन विदाउट यू हाऊ कुड इट बी पॉसिबल यार मग तुम्ही सगळ्या इथे कशा कोइन्सिडन्स. गर्ल्स मला ना कुठेतरी जायचंय ओके अरे आता तर आलीस आणि लगेच चाललीस पण. एवढ्या घाईत ऍक्च्युली मी एंगेज झाले गस 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 गस. माझ्याकडे पण न्यूज आहे. मी टू. मी सुद्धा मी पण. मी टू गर्ल्स थँक्यू पण माझं जरा हटके हा तो ना माझ्यावर खूप प्रेम करतो जेव्हा तो माझ्या डोळ्यात बघतो ना तेव्हा म्हणतो की तुझ्या डोळ्यात अरेस्ट होऊन जावं. आणि होल लाईफ तुझ्याच नजर कैदेत कैद व्हावं कारण ते प्रेम नाही मॅडनेस वाटतं आणि त्याला नेहमी हृदयात something something. म्हणजे आपण ज्या मुलावर प्रेम करतो तो मुलगा गुड मॉर्निंग गाईज. हॅलो डार्लिंग, कशी आहेस? बरं मला सांग, तो माणूस जो त्या कॅबिन मध्ये दिवसभर नुसता बसून असतो तो आलाय काय? सॅम तुला जरा तरी लाज वाटते का? ते बॉस आहेत ना आपले आणि आलेत ते नेहमीप्रमाणे तुझ्या हाती. बोल डार्लिंग. हॅलो डार्लिंग, भेटतोय ना आज आपण? ऑफकोर्स भेटायचंय आपण, म्हणजे काय? अरे पण मग तुझ्या सुट्टीचं काय? त्याची काळजी तू कशाला करते? हाफ डेची सुट्टी टाकतो आणि येतो ना तुला भेटायला. ओके बाय, लव्ह यू. लव्ह यू टू. ए डॉली, मला अर्जंट काम आलंय, हाफ डेची सुट्टी पाहिजे. नाही मिळणार, बॉस आज खूप वैतागलेले. तो काय नेहमीच वैतागलेला असतो. काय नाही. आता कोणाचा मेसेज? सॅम, मला सुट्टी हवी आहे, बॉसला फोन कर. हा कधी सुधारणार आहे कुणास ठाऊक. मठात जाऊन येतो, काय? दर्शन घेऊन येतो बॉसचं. हॅलो. हा, माय नेम इज चंदू राणे स्पीकिंग. आपण जवळकर साहेब का? हा बोलतोय मी, बोला. फ्रॉम SK एंटरप्राइजेस. सो यू आर अ रिप्रेझेंटेटिव्ह. कम टू अवर ऑफिस ना. फॉरगॉट नेम वॉज या सॅम. सो बघा, विल गेट अ प्रपोजल. विल आय लव्ह यू. काय इंग्लिश आहे? हॅलो, हे बघा मिस्टर नंदू. मी चंदू राणे. हा तेच काय असेल तुमचं नाव ते चंदू. हे बघा तुम्ही माझ्याशी मराठीत बोलला तरी कळेल मला. थँक्यू. हा खरंच खूप कठीण जातो, काय मलाच कळत नाही काय बोलतो. बरं काय म्हणतो तू? तेच मला कळलं नाही म्हणून तर मराठीत बोला म्हणतो ना मी तुम्हाला. तर आमच्या त्या SK एंटरप्राइजेस मध्ये ते सॅम म्हणून तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह आले होते. त्यांनी एक ट्रॅव्हल प्रपोजल पुटअप केलं होतं. हा. तर आमच्या कंपनीला ते आवडलंय. आवडलं? आणि आमच्या कंपनीतर्फे आम्ही ग्रुप बुकिंग करू इच्छितोय. थँक्यू थँक्यू. पण प्रॉब्लेम असा आहे, आमचे जे मोठे साहेब आहेत ते आउट ऑफ इंडिया चाललेत आज रात्री. त्यामुळे थोडी भेटायची अर्जन्सी होती डील फायनल करण्यासाठी. तर आता लगेचच भेटले असते ते तुमचे सॅम तर बरं झालं असतं. अच्छा, काय हरकत नाही. तो आला की त्याला मी पाठवून देतो तुमच्या ऑफिसात. ओके, थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. या. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगदी वेळेवर आलात. कुठे सर, 1 तास उशीरच झालाय मला. तेच म्हणतोय मी, अगदी वेळेवर आलात. सॉरी. ते SK एंटरप्राइज मध्ये गेला होतात. SK एंटरप्राइजेस. हा. हो, मी त्यांना एक प्रपोजल दिलं होतं. हा तेच प्रपोजल त्यांना इंटरेस्टिंग वाटलंय. ओ त्याने तुम्हाला ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय. सर, आज? नाही, उद्या. आज आत्ता. चल जा, चल जा. ओके सर, ओके. प्राची, अरे थांबा तिकडे, काय मागे लागलाय?
मस्त. राणी काय करते? तपेल्याचा पेला व्हायचा प्रयत्न करते. काय? हा, वरती एक्सरसाइज करते. काका ऐ अगं ए काय करतेस तू? मॉडेलिंग. मला मॉडेल व्हायचंय ना. अच्छा, मॉडेल व्हायचंय आणि तू समोसा कचोरी खाणार. वा वा वा, किती खाते सगळं तू. समजाव जरा तिला. अशा परिस्थितीचं लग्न कसं होणार? हिला बघायला आलेली मुलं पळून जातात. नथिंग डूइंग. तू उद्यापासून माझ्या बरोबर जिमला येणार आहेस. हा, घेऊन जा तिला. ओ बाबा, जिम आणि मी, मला नाही हे जमणार. ते तिकडे त्यांची ओझी उचलायला लावतात आणि आपल्याकडनं पैसे घेतात. मी नाही करणार. कठीण आहे काका, तुम्हीच समजवा. अगं हिला समजावूनच माझी अशी परिस्थिती झाली आहे. आ? नाहीतर आधी काय होतो मी. जाऊ दे आता. कैसे हो भाई साहब? ठीक आहे. हाँ? अच्छा मराठी आहात, गुड. हो. बरं मला सांगा, त्या घरात कोण राहतं? दुखावटे. अहो ते नंतर पाळा, आधी सांगा ना घरात कोण राहतं. हो सांगितलं ना, दुखावटे राहतात. अच्छा, त्यांचं आडनाव दुखावटे. हो. मग तुम्ही काय एवढा रडका चेहरा करून का सांगताय? हो माझा चेहराच तसा आहे, त्याला मी काय करणार. ओ मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट. नो प्रॉब्लेम. मला सांगा, घरात कोण कोण असतं? दुखावटे आणि त्यांची मुलगी राणी. अच्छा, दोघंच असतात का? हो. त्या राणीचा बाप जास्त खडूस नाही ना? नाही हो, चांगली लोक आहेत ती. हा, म्हणजे बाटलीत उतरवता येईल. हा? नाही, नो प्रॉब्लेम. राणी बी रेडी, सॅम इज कमिंग फॉर यू. काय करणार? तुला पाहिलं आणि झालं माझ्या हृदयात समथिंग. काय सांगतोस काय? तुझा शोध संपला, तुझी बायको फायनल झाली. येस माय डिअर फ्रेंड, तुला खरं वाटत नसेल तरी या वेळेस फायनल आहे. राणीवर माझा शोध संपलाय. अरे तिला बघून माझ्या हृदयात समथिंग नाही यार, हृदयात एव्हरीथिंग झालेलं आहे. बस आता फक्त तिने मला हो म्हणायला हवं की माझं भविष्य सेट. पण चला यावेळेस काहीतरी फुल प्रूफ प्लॅन पाहिजे यार. काय ए काय प्लीज नाही प्लीज काय नाही? प्लीज काय please? हे बघ, सॉलिड प्लॅन हा? आहे. यावेळेस ना तू ज्योतिषी बनायचं. अरे कोण ही ज्योती? तिच्याशी मी काय बनायचं? ए येड्या, तसं नाही रे. ज्योतिषी म्हणजे भविष्य सांगणारा. हा, भविष्य. अरे इथे माझंच भविष्य मला माहित नाहीये. मी काय कोणाचं भविष्य सांगणार आहे? अरे ऐकून तर घे ना. हा? हे बघ, तू ज्योतिषी बनून राणीच्या घरी जायचं हा. आणि मी सांगतो तसं बोलायचं. बस सिंपल. बस सिंपल. माझं भविष्य मला क्लिअर दिसतंय. तू एक ना एक दिवस मला ठार मारणार आहेस. अरे असं कसं करीन मी मित्रा? यू आर माय बेस्ट अँड माय ओनली फ्रेंड. अरे तूच माझा आधार आहेस. मी कृष्ण, तू सुदामा. मी गोवा, तू वास्को द गामा. काय? अरे तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे रे माझ्या आयुष्यात? माझं आयुष्य तुझ्यावर निर्भर आहे. माझ्या आयुष्यात तुझं जे स्थान आहे ना, माझं आयुष्य तुझ्या. असू दे. आयुष्यावर आपण नंतर काहीतरी बोलू. आता तिच्या घरी जाऊन मी काय बोलायचं तेवढं सांग. गुड बॉय. नमस्कार. नमस्कार. पण आपण मी चंदू. हा. चंद्रभान. हा. साताऱ्याला राहणार. हा. भविष्य सांगणार. कोणाचं? कुणाचंही. डायनोसॉर पासून माणसांपर्यंत सगळ्यांचं भविष्य सांगतो. म्हणजे पत्रिका बघून सांगतो, हा. चेहरा बघून सांगतो, हा. हात बघून सांगतो, हातावरच्या रेषा बघून सांगतो. हातावरच्या रेषा पुसल्या असतील तर नव्याने त्या पट्टी पेन्सिल घेऊन आखून देतो. काय? पण भविष्य सांगतो. इथे कशासाठी आलो विचारा? भविष्य सांगायला. कुणाचं? कोणाचं? तुमच्या मुलीचं. हा, माझ्या तुमची मुली. मुलगी शाणी हो. आहे. तिचं नाव राणी आहे. हा? अरे एकदम बरोबर ओळखलं तुम्ही. मग सॉलिड ज्योतिषी दिसताय तुम्ही. म्हणजे काय? तर महत्वाचं, हा. उद्या संध्याकाळी हा. तुमच्या दारावरची बेल वाजेल. हा. काय झालं? वाजली, बेल वाजली. टिंग टॉंग. ओ, दारावरची बेल आहे ती. हा. टिंग टॉंग अशीच वाजणार. टॉंग टिंग अशी वाजेल का? हा, पण आमच्याकडे वाजते टॉंग टिंग अशी. दाखव. ओ, उगाच माझ्या भविष्यात टॉंग अडवू नका. हा. कळलं? महत्वाचं ते ऐका. हा. उद्या संध्याकाळी 6 वाजता हा. तुमच्या दारावरची बेल वाजेल. बेल वाजल्यानंतर तुमच्या दारात तुमच्या मुलीसाठी योग्य उपवर असा उमदा तरुण उभा असेल. त्याचं तुमच्या मुलीशी लग्न होईल. हो. त्याचं नाव सॅम असं असेल. काय काय सांगताय? काय या क्षणाची कधीपासून वाट बघतोय तुम्ही. तुम्ही देवासारखे आलात तुम्ही. ओ! या अशा वाईट सवयी बऱ्या नव्हेत. तुमच्या मुलीला पण अशा वाईट सवयी असतील तर बोलवा तिला. हा? नाही, कृपादृष्टी टाकतो. हा हा, बोलवतो. हा. कुठे बाहेर गेले कधी? नाही, आत आहे. नाही, मोबाईलच्या आत नाहीये. बरं आहे. हा. मला वाटलं क्लिप वगैरे, हा? केसांचा क्लिप वगैरे लावायला वेळ लागेल ना. लवकर बोलवा तिला. हा. हॅलो राणी, जरा खाली येतेस का? हा.
येते येते. हा जरा लवकर बोलवा. हा. काय मला जायचंय श्रीवर्धनला. अच्छा हो हो तुमची वाट बघत असतील प्रचंड हा, सगळं ते. हो, हो, त्यामुळे बरोबर पटकन बोलवा हो. हो हो येते येते. वरून सगळं ते काय? म्हणजे यायला खाली वेळ लागतो ना. हा, हा. हा. कुठे आहे ती? ही काय आली ना. कुठे आहे ही काय नमस्कार. ही? ही राणी आहे. हो हा राणीचा बाग आहे हो. ज्या बागेला फुलवाला मी काय काय केलंय ते माझं मला माहिती. काय? अरे हे कुठे गेले? बागेत फिरायला गेले वाटतं. जाऊ दे पण माझ्या मुलीचं लग्न होणार. सॅम येणार. राणी 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 अगं ऐकलंस का? तुझं लग्न होणार. सॅम येणार. देव पावला. ये मित्रा ये. अरे किती उशीर, किती वाट बघत होतो मी तुझी. सगळं झालं ना व्यवस्थित? अरे काय व्यवस्थित. आणि ती राणी खूप सुंदर आहे ना. हा माहितीच होतं मला तुला सुद्धा आवडेल ती. अरे म्हणूनच तर बघता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो. अरे पण ती तीच 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 हवी आहे मला माझ्या आयुष्यात. दुसरं कुणी नको आता. अरे पण ती तीच माझा शोध, तीच माझा ध्यास रे. अरे हो पण तिला पाहिल्यावर तुझे डोळे फिरले ना. अरे वाटलंच होतं मला. डोळे फिरलेच रे कारण तिला पाहिल्यावर माझ्या हृदयात झालंय समथिंग समथिंग यार. पास 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 पास. आता पुढे काही बोलू नकोस. मी आधीच तिच्या प्रेमात खूप वेडा झालोय. तू जास्त बोलून मला अजून वेळ नको लावूस यार. माझ्या हृदयात ए, समथिंग ऐक. समथिंग. ए. माझ्या हृदयात ऐक समथिंग ए समथिंग. ए बेड्या हॅलो. सदावर्त्यांचा हाच पत्ता का? अहो ते जाऊ दे हो. तुम्ही कोण? माझं नाव सॅम आहे. ओ सॅम या 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 या. काय झालं? अहो सदावर्तनचं हे घर नाहीये. हे दुखवट्यांचं घर आहे. हा पण तुम्ही अगदी करेक्ट पत्त्यावर आले जावई बापू. डायरेक्ट जावय बापू. हा तुम्ही सॉलिड फास्ट आहात हो. फास्ट टाइम बसा ना. बसा बसा हा, बसा हा, हा. बसा बसा बसा. अच्छा बसलात का? हे फोटोतली मुलगी कोण? ही माझी मुलगी राणी. आहे का ती घरी? आहे ना आता. मग बोलवा तिला. बाबा बोलो बोलो लगेच. बाबा राणी राणी अगं जरा बाहेर येतेस का? तोपर्यंत काय तुम्ही म्हणजे ज्यूस फळं वगैरे. हा, असू द्या. ये काय लवकर. आले आले. हॅलो. हाय. अहो राणीला बोलवताय ना. हो आली ना. कुठे? ही काय ही